झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे जो शक्तिपीठ महामार्ग येतो, हा शक्तिपीठ महामार्ग हा मळगाव येथे जोडण्यात यावा अशी मी मागणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांकडे केलेली होती. त्या अनुषंगाने त्यांनी आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत. कारण मुंबईवरून येणारा जो नवीन एक्सप्रेस वे आहे हा मळगावचा जो रस्ता आहे त्याला येऊन जोडणार आहे. रेडी बंदराकडे जाणारा रस्ता आहे तो त्याला जोडला जाणार आहे आणि आपला जो कोस्टल रोड आहे हा सुद्धा याच रस्त्याला जोडला जातो. त्याच्यामुळे महाराष्ट्रातून येणारी सर्व जी ट्रॅफिक आहे ती जर थेट गोव्याला गेली तर त्याचा महाराष्ट्राला आणि कोकणाला काही उपयोग होणार नाही. कोकणातील बंदरांचा उपयोग हा मालाचा निर्यातीसाठी झाला पाहिजे. कारण मोठ्या प्रमाणामध्ये माल निर्यात होईल आणि ही निर्यात रेडी बंदरामागे व्हावी अशी माझी मुख्य मागणी होती. आणि त्याच्याचबरोबर कोकण हे या मार्गाला जोडलं गेलं तर कोकणात जाणारे जे तीनही हायवे आहेत हे त्याला जोडले जातील, जेणेकरून महाराष्ट्रातून येणारा पर्यटक हा थेट गोव्याला न जाता कोकणाकडे वळू शकेल. आणि या दृष्टीने पुन्हा याची पाहणी करण्याचे आदेश हे देण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने अनिलजी गायकवाड साहेब जे MD आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली. त्याच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली. आणि दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की या निमित्ताने चौकुळ हा जो शेवटचा गाव आहे तो सुद्धा महाराष्ट्राशी जोडला जाणार आहे. ही एक महत्त्वाची बाब आहे. त्याला काही कनेक्टर देण्यात येतील, उदाहरणार्थ आंबोलीला कनेक्टर देण्यात येतील. आणि ह्या सगळ्याचा ज्यावेळेला आराखडा तयार होईल त्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांकडे बैठक होईल आणि याला अंतिमतः मान्यता देण्यात येईल. त्याच्यामध्ये जे कनेक्टर सुचवण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये विशेषतः हा रस्ता हा दोडामार्ग तालुक्याला जोडला जावा म्हणून एक कनेक्टर हा एकतर त्या ठिकाणी तेलवण मेढेचा रस्ता आहे जो बांबर्ड्याला जाऊन मिळतो, किंवा पारगड मोर्ले हा जो रस्ता आहे जो मोर्लेला जाऊन पुढे पुण्याकट्ट्याला मुख्य रस्त्याला मिळतो. या दोनापैकी एकाद्वारे, कारण त्याचा सर्वे व्हायचा असल्यामुळे तो जोडला जाईल. आणि जो आता कॉन्क्रीटचा रस्ता तिलारीपासून गोव्यापर्यंत जोडला जातो त्याच्या साईड शोल्डर करण्यात यावे अशी सूचना गायकवाड साहेबांनी दिलेली आहे. त्याच्यामुळे अतिशय रुंद असा हा रस्ता होईल. गोव्याला कनेक्टिव्हिटी ही थेट चंदगडपासून बेळगावपासूनच्या लोकांनी की गोव्याची हापणे कनेक्टिव्हिटी होईल. आणि दुसरी ही मळगाव मार्गे होईल. या ठिकाणी कोकणातल्या सगळ्या रस्त्यांना हा रस्ता जोडला जाईल. हे जर सर्वे अजून ह्याचा व्हायचा आहे त्याच्यामुळे सर्वेसाठी उद्या त्यांचे जे मुख्य आहेत या सर्वेचे ते उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देतील. आणि या सर्वेमध्ये त्यांना जे रस्ते नव्याने झालेले आहेत की जो आपल्याला माहिती आहे की बांबर्ड्याला जाणारा जो घाट आहे म्हणजे तेरवडवरून मेढ्याला जाणारा रस्ता हा नुकताच झालेला, अजून तो पूर्णसुद्धा व्हायचा आहे. परंतु फक्त 6.5 किलोमीटरमध्ये वरचा जो भाग आहे आंबोली चौकुळचा जो ते पठार आहे ते खालच्या भागाला म्हणजे तिलारीच्या खोऱ्याला जोडलं जातं. तर हे सगळे नव्याने रस्ते झालेले आहेत. मोर्ले पारगड या रस्त्याचं काम चालू आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच गोव्याला 2 मार्गे गोवा जोडलं जाईल. एक म्हणजे साऊथ गोवा आहे ते दोडामार्ग तिलारी मार्गे जोडलं जाईल. आणि नॉर्थ गोवा आहे हे मळगावच्या मार्गे पत्रादेवीवरून जोडलं जाईल. कारण थेट बांद्याला जोडायला बांद्यातल्या शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे. त्याच्यामध्ये जो फळबागायतीचा पट्टा आहे हा संपूर्ण याच्यामध्ये ॲफेक्ट होतो. हे टाळलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे तो पट्टा जो आहे ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड आहे तो कशा रीतीने आपल्याला अवॉइड करता येईल आणि थेट कोकणाशी हा रस्ता कसा जोडता येईल जेणेकरून गोव्याला जातानाच कोकणातला सुद्धा आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्याला त्याचा कशा रीतीने फायदा घेता येईल हे आपल्याला याच्यामधून बघता येईल. दुसरी महत्त्वाची जी मीटिंग झाली ती लाईटच्या संदर्भात झाली. आपल्याकडे सगळ्यात जास्त ग्रीन कव्हर
हे सावंतवाडी मतदारसंघाला आहे. जवळजवळ 56% ग्रीन कव्हर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडं असल्यामुळे ज्या ज्या वेळेला वादळं येतात आणि सगळ्यात जास्त चक्रीवादळं ह्या भागामध्ये येतात, त्याच्यामुळे अनेक गावं 8-8 दिवस विजेपासून वंचित राहतात. कारण एकाच वेळेला शेकडो पोल हे पडतात, कारण त्याच्यावर झाडं पडतात आणि जरी किनारपट्टीवरच्या भागाला अंडरग्राऊंड केबल मंजूर केलेली असली आपत्ती व्यवस्थापनामध्ये, तरी हा अंतर्गत भाग असा आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वीज खंडित होते आणि याच्यासाठी एक प्रस्ताव करून तो आपत्ती व्यवस्थापनाला पाठवण्याच्या सूचना या मीटिंगमध्ये देण्यात आल्या आणि त्या अनुषंगाने 115 कोटी रुपयाचा अंडरग्राऊंड केबलिंगचा प्रस्ताव हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवण्यात आलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आणि 2 पर्याय त्या मीटिंगमध्ये सुचवण्यात आले. एक म्हणजे जंगलातून ज्या लाईन गेल्या ज्याच्यावर झाडं पडतात त्याच्याऐवजी हायवेच्या शेजारून लाईन घ्यावी, हा एक प्रस्ताव विचारार्थ आहे. त्याच्यानंतर दुसरं असं आहे की दोडामार्गमध्ये महालक्ष्मी वीज केंद्रामधून वीज निर्माण केली जाते, परंतु या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर नाही आहे. तिथं ट्रान्सफॉर्मर बसवण्याची व्यवस्था करण्याचं त्या मीटिंगमध्ये ठरलं आणि त्याच्यामुळे दोडामार्ग तालुक्याचा नियमित वीज पुरवठा होऊ शकेल. त्याच्या व्यतिरिक्त वजरेला आता जागा उपलब्ध झालेली आहे. वजरेला एक सबस्टेशन झालं तर दोडामार्ग तालुक्याचा जो विजेचा प्रश्न आहे हा कायमस्वरूपी निकालात पडेल. अंडरग्राऊंड केबलिंग होताना पहिली प्रायोरिटी ही चिंचोलीवरून सावंतवाडीला आणि माजगावला ज्या लाईन गेली आहेत त्याला दिलेली आहे आणि त्याच्यामुळे सावंतवाडी जे सगळ्यात मोठं शहर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं, ते नेहमी त्याच्यामध्ये वीज पुरवठा खंडित होतो, याला आळा बसेल. त्याच्याचबरोबर एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा त्या मीटिंगमध्ये आदरणीय बोर्डेकर मॅडम ज्या या विभागाच्या राज्यमंत्री आहेत त्यांनी घेतल्या आणि त्यांनी असे आदेश दिले की निरंतर वीज योजनेखाली ज्या ज्या ठिकाणी सावंतवाडी मतदारसंघामध्ये कमी व्होल्टेजने लाईट मिळते तिथले सर्व ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे त्यांनी आदेश दिले. त्याच्यामुळे जवळजवळ 70 ते 80 ट्रान्सफॉर्मर हे नव्याने या डोंगरी भागाला उपलब्ध होतील, कारण हा संपूर्ण डोंगरी भाग आहे आणि त्याच्यामुळे कमी दाबाने वीज पुरवठा हा या मतदारसंघाचा मोठा प्रश्न आहे. त्या निमित्ताने या कामाला सुरुवात झालेली आहे त्यांनी आदेश दिल्यानंतर आणि ताबडतोब अधिकचे ट्रान्सफॉर्मर हे मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक ती यादी ही मुंबईला पाठवलेली आहे. त्याच्यामुळे शक्यतो गणपतीच्या पूर्वी हे ट्रान्सफॉर्मर बदलले जावे अशी मी विनंती त्या ठिकाणी बोर्डीकर मॅडमना केलेली होती आणि त्यांनीसुद्धा त्याप्रमाणे आदेश दिलेले आहेत. दुसरा जो विशेषतः प्रश्न विजेच्या संदर्भात जास्त होता हा आंबोली आणि चौकुळ या 2 गावांमध्ये, हे दोन्ही गाव हे उंचावर आहेत आणि त्याच्यामुळे तिथे जाणाऱ्या ज्या वाहिन्या आहेत त्या जंगलातून गेलेल्या आहेत. या दृष्टीने आंबोलीला स्वतंत्र आणि चौकुळला स्वतंत्र अशी वाहिनी देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामध्ये ब्रेकर नव्हते, त्याच्यामुळे हे ब्रेकरसुद्धा घेण्यासाठी त्या मीटिंगमध्ये मान्यता देण्यात आली. त्याच्यामुळे आंबोली आणि चौकुळ या 2 गावांचा विजेचा प्रश्न हा सुद्धा निकालामध्ये येईल अशी अपेक्षा आहे. ही कामंसुद्धा गणपतीच्या पूर्वी करावी अशी मी विनंती केलेली आहे. गणपतीच्या पूर्वी माझ्या मतदारसंघातील लाईटच्या संदर्भातली स्वतंत्र बैठक मी अवश्य त्या ठिकाणी घेईन आणि त्याच्यामध्ये इतर काही सूचना असतील त्या सूचना आपण त्या ठिकाणी देऊ शकू. तिसरी जी महत्त्वाची बैठक होती ती तिलारीच्या पाणी पुरवठ्याच्या संदर्भात आहे. तिलारीचा जो पाणी पुरवठा आहे त्याच्यामध्ये पाणी हे शुद्धीकरण करून पुरवलं जातं आणि संपूर्ण किनारपट्टीवर एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पाण्याचा तुटवडा असतो, कारण जे रिसोर्सेस किंवा जे सोर्सेस हे त्या ठिकाणी पाण्याची स्कीम बनवताना दिलेले होते त्याच्यामध्ये खारट पाणी यायला सुरुवात होतं आणि त्याच्यामुळे किनारपट्टीवरची गावं ही पाण्यापासून वंचित राहतात. सुरुवातीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या स्कीमचा रेट हा 10 रुपये ठेवलेला होता, तो कमी करून 6.5 रुपये झालेला आहे आणि या विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्या मीटिंगमध्ये आदेश दिले
की तुम्ही ताबडतोब सोलार पॉवरचा प्रस्ताव हा त्या ठिकाणी द्या. सोलार जर इम्प्लिमेंट केली तर सर्वसाधारणपणे सर्व ग्रामपंचायतींना 3.5 रुपयांनी मुबलक असं स्वच्छ केलेलं शुद्ध केलेलं पाणी हे मिळू शकेल. ही स्कीम हे माझ्या मतदारसंघ हा चिपीपर्यंत गेलेला आहे. चिपी हे शेवटचं गाव आहे. चिपीपर्यंत हे पाणी नेल्यास तिथली जी उरलेली 18 गावं आहेत यांना पाण्याचा पुरवठा होऊ शकेल. आणि त्याच्याचबरोबर जो CRZ ॲक्ट आहे त्याप्रमाणे समुद्र किनाऱ्यावर पाण्याचं उपसा करायला बंदी असते आणि हे पाणी नळावाटेच द्यायला लागतं. आणि त्याच्यामुळे जे मोठ्या प्रमाणात पर्यटनाचे प्रकल्प हे या किनारपट्टीवर होऊ घातलेले आहेत. 2 प्रकल्प, एका प्रकल्पाचं काम सुरू झालेलं आहे, एक प्रकल्प ऑलरेडी सुरू झालेला आहे आणि पुढच्या काळामध्ये अनेक प्रकल्प जे आल्यामुळे त्या संपूर्ण मतदारसंघाचा कायापालट होणार आहे, तरुणांना रोजगार मिळणार आहे. त्या सर्वांना पाण्याची व्यवस्था ही ह्या स्कीममधून होणार आहे आणि त्याच्यामुळे सुलभपणे त्यांना CRZची परवानगी मिळेल आणि त्याच्याचबरोबर पाण्याचा पुरवठासुद्धा होईल. आणि ही स्कीमसुद्धा गावांना पाणी पुरवठा, अधिक पर्यटन व्यावसायिकांना पाणी पुरवठा असं झालं तर ही स्कीमसुद्धा प्रॉफिटमध्ये येऊ शकेल. कारण आता वेंगुर्ला शहरापर्यंत ही स्कीम पोचलेली असली तरी 6.5 रुपये हा रेट जास्त असल्यामुळे वेंगुर्ला नगर परिषदसुद्धा त्याच्यामधून पाणीचा उपसा करत नाही. ज्या ठिकाणी पाण्याचं शॉर्टेज आहे अशी गावं आहेत, शिरोडा आहे, रेडी आहे, आळंद आहे, ही गावं त्याच्यातून उपसा करत असले तरी त्यांनासुद्धा 7.5 3.5 रुपयांनी जर पाणी पुरवठा झाला तर सर्वच गावं या योजनेतून पाणी घेतील आणि त्याच्यामुळे शुद्ध पाण्याचा पुरवठा हा किनारपट्टीवरच्या गावांना होऊ शकेल. हा सर्व प्रस्ताव 15 दिवसामध्ये सादर करण्याचे आदेश हे आदरणीय मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेले आहेत. जेणेकरून नाबार्ड अंतर्गत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नाबार्ड अंतर्गत ही स्कीम घेण्याचे आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने हा प्रस्ताव लवकरात लवकर वित्त विभागाला गेल्यास नाबार्डचा निधी उपलब्ध होईल आणि हा पहिला असा मतदारसंघ ठरेल की ज्याचे किनारपट्टीवर पाणी आणि वीज दोघांचीही सोय केलेली असेल. जेणेकरून पर्यटन आणि इतर जे लहान लहान व्यवसाय आहेत त्या सर्व व्यवसायांना चांगल्या तऱ्हेचं पाणी आणि विजेचा पुरवठा होऊ शकेल. मी जर इथे बोललो ते आटाळी ते इंचुली ही वीज वाहिनी सुरू आहे 33 मध्ये रोखली आहेत ग्रामस्थ ते तसं MIDCच्या दृष्टीने महत्वाचं हे आहे. नाही बघा, ज्या ठिकाणी आपण सांगतो हे बरोबर आहे की इंसुली ते आडाळी ही अत्यंत महत्त्वाची वीज वाहिनी आहे, ज्याच्यामुळे दोडामार्ग तालुक्याचा वीज पुरवठा हा निर्विवादप्रमाणे त्या ठिकाणी चालू राहील. म्हणजे त्याच्यामुळे कुठलाही खंड पडणार नाही. तर कुठे जर अशी अडवली असेल तर पोलीस प्रोटेक्शन घेऊन हे काम पूर्ण केलं जाईल. आवश्यक ते पोलीस प्रोटेक्शन देण्याबद्दल मी SP साहेबांशी बोलेन आणि कुठल्या नागरिकांना सर्वांना विनंती आहे की कोणीही हे काम थांबू नये. कारण दोडामार्गसारखा जो डोंगरी तालुका आहे तो त्याच्यामुळे वीज खंडित झाल्यामुळे त्या तालुक्यावर त्याचा परिणाम होतो. दुसरं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग ते आघाडीमध्ये येऊ घातलेले आहेत. 47 उद्योग पूर्वी आलेले होते, त्याच्यानंतर नवीन 2 उद्योगांना आता परवानगी दिलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की लवकरात लवकर हे उद्योग सुरू झाले तर गोव्यामध्ये आपली जी मुलं जातात त्यांना इथल्या इथं नोकऱ्या मिळू शकतील. तुम्ही म्हणता की अंडरग्राऊंड केबल टाकायची, पण आता इथल्या विद्युत अधिकाऱ्यांनी असं केलेलं आहे की उंच पोल घालायचे आणि काही ठिकाणी काम पण केली. तो वेगळा प्रस्ताव आहे. उंच पोल घातले तर त्याला स्टे लागत नाही, त्याला खर्च किती येतो आणि जर आपण रस्त्याच्या बाजूने केलं तर किती खर्च येतो याचं सुद्धा त्यांनी एस्टिमेट काढायला सांगितलेलं आहे आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. पण तिथे सावंतवाडी शहरात काम सुरू पण केलं उंच पोल टाकण्याचं. नाही, कसं आहे की उंच पोलला असं असतं की उंच पोलवर शक्यतो झाडं पडत नाही आणि त्याच्यामुळे वीज पुरवठा खंडित होत नाही. ज्या ठिकाणी इमर्जन्सी आहे तिथं ते उंच पोलचं काम करतील, परंतु एकदा केबल घातली आणि केबल जर घालायला पुरेसे पैसे मिळाले नाही तर उंच पोल हा पर्याय आहे. परंतु त्याला सुद्धा खूप कमी होतं असं नाही, 30 ते 40% खर्च कमी होतो. त्याच्यामुळे त्या पर्यायाचा सुद्धा विचार करायला सांगण्यात आले. आता काही शक्तीपीठ महामार्ग म्हणतात की तो
मळगावला जोडला जाणार. पण तो नेमका त्याचा अलाइनमेंट कुठून झालेला, म्हणजे चौकुळमधनच करणार की कुठे त्याला बदललेलं आहे म्हणजे? नाही, कसं आहे, चंदगडहून येताना चौकूळ लागतंच. बरोबर. त्याच्यामुळे चौकूळ हे माझ्या मतदारसंघातलं शेवटचं गाव आहे. पूर्वीचा एक काळ असा होता की कोणाला शिक्षा द्यायची असेल तर त्याला चौकूळला पाठवलं जायचं, कारण तिथं दळणवळणाच्या त्या काळामध्ये सोयी नव्हत्या. आता चौकूळ हे महाराष्ट्राच्या आणि पर्यटनाच्या केंद्रस्थानावर येणार आहे. त्याच्यामुळे ह्याचा निश्चितपणे फायदा हा चौकूळ, आंबोली, वेळे ह्या तिन्ही गावांना होणार आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की फक्त जर कुठे अलाइनमेंट चेंज करायची असेल तर मी ग्रामस्थांशी बोलेन आणि तेवढ्यापुरती अलाइनमेंट बदलून घेईल, कारण चौकूळच्या जवळूनच दुसरं जे गाव आहे तिथून दोडामार्ग जाणारा कनेक्टर जोडला जाणार आहे. त्याच्यामुळे दोडामार्ग तालुक्यातून सुद्धा लोक जाऊ शकतील, म्हणजे चंदगड तालुक्यातून येणारी लोक थेट दोडामार्ग मार्गे सुद्धा गोव्याला जाऊ शकतील. त्यांना पर्याय राहील, एकतर तुम्ही या ठिकाणी पत्रादेवी मार्गे चला किंवा तिलारी मार्गे दोडामार्ग मार्गे जाऊ शकता. भाई, तो उटवणे गावचा विजेचा प्रश्न अजून सुटलेला नाहीये. त्यांची इन्सुलिनमधून स्वतंत्र लाईनची मागणी आहे, तर तरी पण त्यांना बायपास अशी लाईन जोडून दिली जाते. त्या एका वाडीचा तो प्रश्न आहे, तिथं जो ट्रान्सफॉर्मर द्यायचा आहे त्याच्या संदर्भात त्यांना स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर देण्याची मी व्यवस्था करेन. कारण आता जो ट्रान्सफॉर्मर आहे, एकाच ठिकाणी 2 ट्रान्सफॉर्मर आहे, त्यातला एक ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफर करायचा होता, त्याच्यामध्ये लोकांची अशी समजूत झाली. आता त्याच ट्रान्सफॉर्मरवरून त्या वाडीला लाईन दिलेली आहे, परंतु लोकांची अशी समजूत झाली की आमच्याकडचं हे कमी होईल, म्हणजे विजेचं दाब कमी होईल, तर तो त्याला स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर देण्याची व्यवस्था करणार. मांडव फातर मला वाटतं गाव वाडीचं पाणी आहे हे मळगावला द्यायचं आहे. त्यामुळे मळगाव, म्हावेली आणि निगुडे 3 गावांना सोर्स नाही आहेत पाण्याचे. तर या तिन्ही गावांचा प्रस्ताव हा नाबार्डला जाणाऱ्या प्रस्तावामध्ये इन्क्लूड करण्याचे आदेश हे गुलाबराव पाटील साहेबांनी दिलेले आहेत. त्याच्यामुळे ह्या 3 गावांना पाणी मिळेल आणि आपलं जे सावंतवाडी टर्मिनस आहे त्याला सुद्धा हे पाणी मिळू शकतं.